देशाची राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपमध्ये झालेल्या AI समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। याचा सोलापूर शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला। दरम्यान सिव्हिल चौक येथे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमा उलटी लटकवत आंदोलन केले। आंदोलनामागील आपली भूमिका स्पष्ट करताना अध्यक्षा रंजिता चाकोते म्हणाल्या, 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आपल्या दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे चौथ्यांदा भरवले गेलेले AI समिट हे आपल्या भारतासाठी भूषण असलेले एक अतिशय महत्त्वाचा असा इव्हेंट झाला। त्या इव्हेंटमध्ये काही विकृत मनस्थितीच्या युवा काँग्रेस मुलांनी जाऊन त्या समिटमध्ये जो गोंधळ घातला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं बघायला गेलं तर 200-300 वर्षापूर्वी जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपल्या सगळं जगाचा देशाचा कायापलट झाला। त्याच्यानंतर आत्ताच 20व्या शतकात जेव्हा IT टेक्नॉलॉजीची क्रांती झाली त्याच्यानंतर सुद्धा ही नवीन क्रांती घडत आत्ता जेव्हा आपण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्व क्षेत्रात सर्व जीवनात ही नवीन क्रांतीचा शुभारंभ होत असताना त्याचं स्वागत करण्याऐवजी या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी त्यांचं वैयक्तिक नाराजी आपल्या पंतप्रधान मोदीजींवर असलेले कृत्य इथे जाऊन करून अतिशय घृणास्पद कृत्य केलेलं आहे। याचं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर महिला मोर्चा या वतीने जाहीर निषेध करतो।